साहेब, तसेच आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये संबंध राज्यभर तसेच पूर्ण देशभरामध्ये सदस्यता या ठिकाणी चालू झालेली आहे। आणि त्याच पद्धतीनं आमच्या कामगार मोर्चाचे धडाडीचे प्रदेशाचे अध्यक्ष विजूभाऊ हरगुडे यांच्या आदेशानुसार आणि मराठवाड्याचे आमचे अध्यक्ष आणि प्रदेशाचे सरचिटणीस या ठिकाणी दादासाहेब नन्नवरे यांच्या सूचनेमुळे आज संपूर्ण मराठवाड्याचा या ठिकाणी आम्ही सदस्यता अभियान नोंदणीचा या ठिकाणी कार्यक्रम लातूरमध्ये आयोजित केलेला आहे। या कार्यशाळेला आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय दिलीप मालक देशमुख, या ठिकाणी आमच्या शहराचे अध्यक्ष आदरणीय देवदास भाऊ काळे, तसेच आमच्या मराठवाड्याचे या ठिकाणी अध्यक्ष तसेच सरचिटणीस दादासाहेब नन्नवरे आणि सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष या लातूर नगरीमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक टाळ्याच्या गजरात स्वागत करू इच्छितो। आणि आपल्याला मला या ठिकाणी सांगू इच्छितो की कामगार मोर्चा हा एक असा मोर्चा आहे की जेथे कुणी उभा राहत नाही त्याच्या पाठीमागे उभा टाकण्याचं जर काम कोण करत असेल तर फक्त आणि फक्त कामगार मोर्चाच करतो। या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतंय, आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे, माझ्या काळजीजवळून संपूर्ण राज्यामध्ये पूर्ण 250 आगारामध्ये आणि 32 डिव्हिजन मध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपल्या एसटीचे कामगार आंदोलनाला बसलेले असताना महाराष्ट्रभर एसटी कामगारांना साथ देण्याचं काम मी एकमेव लातूर जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील कामगारांना केलं होतं। तेही माझ्या एसटीच्या कामगार तेव्हापासून मला विसरत नाही। आज मी कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलो आणि रोडवर उभा टाकलो तर लाल परीमधला ड्रायव्हर आणि कंडक्टर मला बघून गाडी उभा केल्याशिवाय राहत नाही। एवढं मला कामगार मोर्चाची ताकद या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते। मला आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये कामगारांच्या नोंदण्या करत असताना जवळपास मी 25,000 कामगारांच्या नोंदण्या संपूर्ण मराठवाड्यात करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं आणि त्यापैकी 19,000 कामगारांची नोंदणी माझ्याकडे पूर्ण झालेली आहे। त्यांच्या नंबर आणि नावाविषयी पूर्ण कामगारांची नोंदणी आम्ही करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी किटचं वाटप करायचं होतं त्या ठिकाणी जवळपास 300 लोकांना लातूर शहरामध्ये किटचं वाटप सुद्धा आम्ही कामगार मोर्चाच्या वतीने केलेलं आहे। आणि मला सांगायचंय, कामगार मोर्चानं गेल्या लोकसभेमध्ये असेल आणि विधानसभेमध्ये असेल अतिशय उल्लेखनीय कामगिरी लातूर शहरामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही राबवलेली होती। आणि एक आपल्याला वचन देतो, मला आपल्याला एक वचन देतो, येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, लातूर महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्यामध्ये संपूर्ण ताकदीनिशी कामगार मोर्चा तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करेल आणि सर्व या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा भगवा आम्ही या ठिकाणी फडकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी या ठिकाणी आपल्याला वचन देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज लातूर नगरीमध्ये आमचे देशाचे मास लीडर माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, अमितजी शहा, आमच्या महाराष्ट्राचे मास लीडर देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण साहेब आणि आमच्या कामगार मोर्चाचं आमचं दैवत विजयजी हरगुडे साहेब आणि माझी लातूरची संपूर्ण टीम ही आम्ही लातूरमध्ये आणि मराठवाड्यात आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत। याचं येण्याचं कारण आहे की आम्ही सर्व 3ऱ्या टर्ममध्ये आम्ही बहुमताने देशात आणि राज्यात पण आलेलो आहोत आणि पुढे देखील आम्हाला असंच बहुमतात यायचं आहे। आणि या कारणासाठी आमची संघटन पर्व भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी ही आम्ही करत आहोत। आणि या नोंदणीसाठी प्रत्येक स्तरावरती म्हणजे भाजपामध्ये 52 प्रकोष्ठ सेल आघाड्या आहेत आणि प्रत्येकाला हे काम दिलेलं आहे आणि ते काम करणं आहे। कारण की आज जर आम्ही संघटन वाढवलं तर आम्ही पुढे महासत्ता होऊ, सत्तेत येऊ आणि बहुमताने सत्तेत येण्यासाठी आम्हाला हे करणं गरजेचं आहे। त्यामुळे एक छोटीशी कार्यशाळा आमच्या भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा मराठवाड्याच्या वतीने इथे लातूरमध्ये आयोजित केलेली आहे। त्याचे आयोजक जेवढे पडेल असतील आणि त्याची टीम असेल लातूरची, त्यामध्ये आपण एक काम करत असतो आणि एक काम करत असतानाच वेगवेगळ्या ज्या टीम आहेत त्या टीमला आम्ही एकत्र करून आम्ही पुढे चालतो। धन्यवाद।